आकड धरिली मोहरी पावा बाहे काठी भावे पाठी गाईचे उशिष्ट जे नभे देवा हे सदैवा गोळ्या मोहरी पावा बाहे काठी भावे पाठी गाईचे तुकावळे जोडी झाली तुका म्हणे जोडी झाली ते हे माऊली आमची मोहरी पावा वाहे काठी धावे पाठी गायचे विठ्ठल सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः देवादि देवा जगत्रय आकड धरिली मोहरी पावा वाहे काठी धावे पाठी गाईचे आपल्या गावामध्ये प्रतिवर्षी प्रमाणे नवरात्राच्या पवित्र काळामध्ये हरिनाम सप्ताह कालानुरूप ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या पारायणासह पार पडला. मागच्या वर्षीपासून इच्छा ते देवाची रोज काही कीर्तन झाले. याही वर्षी तसं दुसरं ज्ञानेश्वरी पारायणाचं नाव चिंतन केलं आणि त्या दिवशी आपल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मूर्तीची पुनर्स्थापना झाली. त्या दिवशी आश्विन शुद्ध द्वितीया आपण एक कीर्तन केलं आणि आजच्या दिवशी या आपल्या समागमाचा शेवट परिसमाप्तीचा योग आहे. आपला सप्ताह या भागातील सप्ताह जुन्या सप्ताहापैकी एक सप्ताह जवळजवळ 39 वर्ष पूर्वी. मूर्ती आपल्या सुंदर आहेत. थोडी त्याच्यामध्ये दुरुस्ती केली सिंहासनामध्ये आणि विधिवत मला तर काही एवढं आठवत नाही. पहिल्यांदा मूर्तीची स्थापना झाली तेव्हा अशा पद्धतीनं पूजा मांडणं, अशा पद्धतीनं होम हवन करणं झालं होतं की नाही होणार नाही ते सांगता येईल. पण उत्तम प्रकारे शास्त्राच्या आधारानं आधी आपण मूर्तीचं उत्थापन केलं. पुरुष सूक्त आणि स्त्री सूक्तासह आणि नंतर मुहूर्त पाहून विधिवत आदरणीय हरिभक्ती परायण
नमस्ते ही गुरुबंधू तुकाराम महाराज यांच्या हस्ते आश्विन शुद्ध तृतीयेच्या दिवशी विधिवत आपण मूर्तीची पुनर्स्थापना केली. आज काल आहे, आपण वारकरी आहोत सगळे आणि वारकरी संप्रदायात कोणत्याही उत्सवाचा शेवट हा काल्याच्या कीर्तनानं साजरा करण्याची पद्धत आहे. वारकरी संप्रदाय म्हटला की आपल्या डोळ्यासमोर येतो तो समन्वय. कुठले एका साधनाला धरून चालणारा हा संप्रदाय या कर्म, उपासना, ज्ञान, योग जे जे शास्त्राने सांगितलेले, ज्याचा विधी शास्त्राने सांगितला त्या सगळ्या मार्गाचा समन्वय, साधनाचा समन्वय आपल्या वारकरी संप्रदायात आहे. काही कर्माला प्राधान्य देतात, काही उपासनेला प्राधान्य देतात, काही योगाला प्राधान्य देतात, काही नुसतं ज्ञानाला प्राधान्य देतात. आमच्या संप्रदायामध्ये अधिकारानुरूप एकाही साधनाचा निषेध नाही. कर्म, उपासना, योग, ज्ञान या सगळ्या साधनांचा समन्वय म्हणजे वारकरी संप्रदाय. फक्त त्याची नजर असली पाहिजे. आणि काला याचा थोडक्यात अर्थ मी तुम्हाला सांगतो. फल शास्त्रीय भाषेमध्ये ज्याला प्रयोजन म्हणतात. सगळी साधना झाली, सगळं कर्म साधनेचं संपलं, नंतर काय असते? प्रसाद. ज्ञानेश्वरीच्या शेवटी नामवाराने प्रसाद दान दिलं. फलप्राप्ती करता मागणी आहे. आज श्रेष्ठतम फल जर कोणतं असेल, जीव ब्रह्मैक्य हे तत्वमसी महावाक्याने उपनिषदांत सांगितलेलं फल आहे. आता हे सगळं सांगितलं बद्ध जीवाच्या दृष्टीनं हे कळलं पाहिजे. कोणतं कोणाकरता सांगितलं? जीव ब्रह्म ऐक्य करावं लागते की आहेच? जीव ब्रह्म ऐक्य करायचं आहे की मुळात आहे? मुळात जीव ब्रह्म ऐक्य आहे, पण त्याचं तुम्हाला ज्ञान. जीव ब्रह्मैक्य करायचं नाही. त्या दिवशी पंचकर्माचा विषय सांगितला तुम्हाला. त्याला शिव करायचं नव्हतं, पण तू शिव आहेस त्याचं ज्ञान तुम्ही द्यायचं. तसं तुकोबारा बरेच ठिकाणी म्हणतात. त्यापैकी एक महावाक्य तुमच्या महाराजांनी, देवची बरे देवची बरे. पुढे काय? तुका म्हणे खरे तुम्ही. खरे तुम्ही देह नाही, खरे इंद्रिय नाही, खरं तुझं हे गावही नाही, खरं तुझं कुळही नाही. खरं सांगायचं जर झालं तर तुम्ही देवा. पटते तुम्हाला? हे पटते का तुम्हाला? एवढं खरं असून तर सांगणारे जगद्गुरु आहे. आज तुम्हाला म्हणतात तुम्ही देव आहात. पटत नाही. आम्ही अमक्या गावचे, अमक्या वर्णाचे, अमक्या कुळाचे, अनेक भेद मानणारे. आणि परमात्मा तर अभेदात नाही. आम्ही एकमेची. परमात्मा विभू आहे. आम्ही परमात्मा कसे असणार? नेहमी शंका डोका काढली की तुमच्या मनात येते की शंका? देव म्हटलं खरं सांगून पटते. नाथराय म्हणतात सुतक म्हणता सुतक पाळीची. काही संबंध नाही. सुतक पड म्हणतात की सुतक पाळतात, बाजूला बसतात. ब्रह्म म्हणविता भीती, कारण ब्रह्माला भीती वाटते. खोट्याचे लोक आहेत. खरं कोणाला काही पटत? देवाची बरे हे खरं आहे, पण याच्यावर आलं ज्ञानाचं आवरण. आणि ते आवरण दूर करणे म्हणजे खरं असं आहे. वास्तव अद्वैत आहे, वास्तव अभेद आहे.
पण कल्पित भेद याचा स्वीकार वारकरी संप्रदायात आहे. कल्पित भेद स्वीकारल्याशिवाय उपासनाच होत नाही. देवाला देव ठेवायचं, आपण भक्त राहायचं तर भक्ती होईल. आपण देवा त्याची भक्ती राहील. निंदनी श्रेष्ठ कनिष्ठ उपास्य उपासक हा भेद जेव्हा होईल तेव्हा अशा घटना घडल्या क्रिया घडली की नाही. देव आहे म्हणून तर मी भक्त तू देव ऐसे करी वरून खाली आणण्याची प्रार्थना या अभंगात. आणि देवाच्या बोधावर आहे ते. देवा तसं नको. जर भक्ती करायची असेल तू देवरा आम्हाला भक्त खाली उठतो असा मुळात करतात. म्हणून कल्पित द्वैताचा स्वीकार करून उपासना. वास्तविक एका दगडाच्या टाका आहे, एका दगडाचे खांब आहे, एका दगडाचं लिंग आहे, एका दगडाची शामुका आहे. देवाने म्हणतो की अनेक हा खांब आहे, ही नाट आहे, हे लिंग आहे, हे पिंड आहे, हा नंदी आहे. आता दगड एक आहे आणि व्यवहार अनेकाचा चालला काय याच्यात कैसा भक्तीचा व्यवहार कान भावा. हे जर तुम्हाला करता येते, एकच दगड असून दोन दाखवता येतात, तर मग एक परमात्मा असून तुम्हाला भक्तीचा स्वीकार का करता येऊ नये. कल्पित द्वैत स्वीकारून कल्पित द्वैत स्वीकारल्याशिवाय तुम्हाला भक्ती करता येत नाही आणि भक्तीचा आनंद उपभोगता येत. त्याच्याकरता संत महात्म्यांनी हा कल्पित द्वैत त्याच्यात राहू नका. देव भक्त दोन्ही एक रूप झाल्या शेवट आहे. इथे राहायचं नाही. रस्ता आहे, रस्ता वेगळा आहे, मुक्काम वेगळा आहे. मुक्कामाचे अभंग वेगळे आहेत, रस्त्याचे वेगळे आहेत. एका ते घुसू नका. मग समजलं पाहिजे की हा अभंग मुक्कामाचा आहे, हा वाटचालीचा रस्त्याचा अभंग आहे. समजतं ना. हे रस्त्याचं बोलून राहिले महाराज, हे मुक्कामाचं बोल. जीव ब्रह्म ऐक्य हा मुक्काम आहे. पण त्याचे प्राप्ती करणारे प्राप्तीचा नुसता व्यवहार होतो. ज्ञानोबाला ज्ञानेश्वरीच बोलते, अविद्या नाशवे स्थळ. फक्त अविद्येचा नाश करणं एवढं साधनाचं काम. तिथे फक्त वृत्ती व्याप्ती आहे, फल व्याप्तीचं काम नाही. मग समजणार नाही वृत्ती व्याप्ती फल व्याप्ती कशा म्हणतात. झाकलेला पदार्थ आहे, तो जड आहे, त्याच्यात आवरण काढलं पुन्हा तो पाहण्याकरता दिवा लागतो. कारण त्याच्या घरात आवरण नाहीये कधी. पहिला आवरण काढलं घरात आवरण आहे ते तुमच्या करता प्रकाश पाहिजे झालं. आता दुसरा एका झाकणाखाली दिवा आहे, त्याच्यावरचं झाकण काढलं. आता तो दिवा पाहण्याकरता दुसरा दिवा लावावा लागतो का नाही. दिवा पाहायला दिवा लावा लागणार नाही. दिवा झाला नाही. अरे दिवा पाहायला आता दिवा लावायची गरज आहे. मी प्रकाशे स्वयं परमात्मा कसं म्हणतात. इथे फलव्याप्ती काम नाही, फक्त वृत्ती व्याप्तीचं काम आहे. वृत्ती व्याप्ती आणि फलव्याप्ती इतर जड पदार्थाच्या दर्शनात चालतात, पण परमात्मा चेतन आहे, विभू आहे. त्याच्या दर्शनासाठी फल म्हणजे चिदाभास, नुसत्या वृत्तीची गरज आहे. वृत्तीनं अज्ञान दूर केलं म्हणजे परमात्मा स्वतःच प्रकाशमान होतो. सगळे आपले वारकरी संत, आपले वारकरी जे संत आहेत ना, हे सगळे एकच बोलतात. कोणी काय बोलते, कोणी काय बोलते, सगळे तुम्हाला बोलतो त्या बोलण्याला समन्वय आला पाहिजे. जे ज्ञानेश्वर महाराज बोलले थेट परिणामी त्यात बोलले. काय
काय काय आपलं दुर्दैव आपल्याला कळत नाही ते भाषा. ज्ञानेश्वर महाराज वेगळं बोलतील, तुकाराम महाराज वेगळं बोलतील, तुकाराम महाराज वेगळं बोलतील, नाथराज वेगळं बोलतील. ज्या ठिकाणी वेगळं आहे ते तिथे चूक होण्याची शक्यता आहे. एकच आहे सगळ्यांचं आणि तत्वज्ञान घेतच असतं. त्याच्यात भेद कसा असेल, जे ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सांगितलं ते तुकाराम महाराजांनी काय सांगितलं. ज्ञानेश्वर महाराज जे बोलले ते एकनाथी भागवतात आहे. एकनाथी भागवत तुकाराम महाराजांचा गाथा हे ज्ञानेश्वरी या ग्रंथाचे पुरवणे आहेत. वेगळं कसं बोलतील, वेगळं त्यात कोणी अरे ज्ञानेश्वर महाराजांच्या विरुद्ध कोण बोलणार आहे. ज्ञानेश्वर महाराज देव मान्य नाही, सगळे संत मान्य आहेत. मागून प्रसिद्धी होते काही लोक, तसं नाही. ज्ञानेश्वर महाराज इथे असताना या विग्रहानं त्यांच्या सोबत राहणाऱ्या लोकांनी त्यांचा महिमा गायला. ज्ञानराज माझी योग्याची माऊली, ज्ञानराज कोण बोलून आलं, नामदेव महाराज बोलतात त्याच्याच काळात नाही, त्याच्या त्या काळात माणसाची मती होत नाही, त्याला विभूती लागते, अलौकिकच पाहिजे त्या जीवनात. मागून लोक मग समाधीवर दूध टाकतात, समाधीवर ढगळा आणि तो माणूस जिवंत असेपर्यंत तुम्ही त्याची जागा नाही. ज्ञानेश्वर महाराज धड्यात ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जेणे निगमवल्ली, निगम म्हणजे वेद म्हणजे वल्ली म्हटलं. महाभारतांतर्गत भीष्म पर्वातील स्मृती म्हणून तिला प्राधान्य अशी श्रीमद भगवद्गीता प्रगट केली. गीता हे ज्यांनी प्रगट केली ते ज्ञानोबा आहे, सगळ्या संतांना मान्य. तुकाराम महाराज जगद्गुरु, पण त्यांच्या समोर उभे राहून काय म्हणतात, मजबा मराहे काय थोडं समोर झालेले तुकाराम महाराज ज्ञानोबाराजे विरुद्ध बोलतील. तुम्हाला वाटते एक शब्द तरी, म्हणून मी म्हटलं की ज्ञानेश्वरीची पुरवणी म्हणजे गाथा आहे. आपले हे सगळे वारकरी संत एक बोलतात. जगद्गुरु शंकराचार्य त्यांचं तत्वज्ञान यांनी स्वीकारलं. इतर द्वैती आचार्यांनी तत्वज्ञान स्वीकारलं नाही. अद्वैत तत्वज्ञान जीव ब्रह्मरूप करायचा नाही, जीव ब्रह्मरूप आहे. जीवो ब्रह्मैव नापरा. कोट्यावधी वेदांत सार ग्रंथाचं वेदांत सार अर्ध्या श्लोकात आहे. श्लोकाधेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथ कोटिभिः ब्रह्मसत्यम. काय काय पुढे, जीवो ब्रह्मैव नापरा. ब्रह्म सत्य आहे, जग मिथ्या आहे आणि जीव ब्रह्मरूप आहे. हे सगळ्या वेदांताचं सार आहे, अर्ध्या श्लोकात आणलं. हे सार आपल्या गाण्यात आहे, हे सार आपल्या ज्ञानेश्वरीत आहे, हे सार एकनाथी भागवतात आहे, मराठी प्रश्नांतरी आहे. जीवो ब्रह्मैव नापरा, ब्रह्मरूपच आहे. पण आम्हाला त्याचं ज्ञान नाही, त्याचं ज्ञानगत प्रत्यक्ष नाही. वस्तुगत प्रत्यक्ष आहे पण ज्ञानगत प्रत्यक्ष नाही. म्हणून त्यांनी भांडलं ज्ञानगत प्रत्यक्ष होणं म्हणजे काय.
दुसरे का काला करत नाही? काला गर्दी संत जन का करते? संत जन हे ज्ञानाचा कुठा हे ज्ञान वेगा वरवे जरी मनी आधी आणावे तरी संताया भजावे तद्विधी प्रणिपादेन परिप्रश्नेने सेवया उपदेशन्ति ज्ञानम. तुझ्या पूर्व पिढीकडे एक तास आला नाही. संतच का करतात काला? दुसऱ्याला काय येत नाही? जीव ब्रह्म ऐक्य रूप, जीव ब्रह्मरूप आहे हे कळण्याकरता ज्ञान झालं पाहिजे. ते ज्ञान संतांच्या जवळ, म्हणून काला करते संत जन. विठ्ठल विठ्ठल स्वातंत्र्य मुक्ती लोकात, वैकुंठादी लोकांमध्ये काला का नाही? तिथे कर्माचं स्वातंत्र्यच नाही. तिथे तुम्हाला देह दिव्य प्राप्त झाल्यानंतर जे तुमचं पुण्य असेल ते उपभोगा, ते संपलं पुन्हा गच्छन्ति होते. म्हणून नको वैकुंठीचा वास. अनेक भानगडी आहे. नको वैकुंठीचा वास म्हणजे तुकाराम महाराज. आणि लोक म्हणतात तुकाराम महाराजांचं सदैव वैकुंठ गमन आहे. आता झाले का भानगड तयार? वैकुंठाचा निषेध करून राहिले. आणि आपण रोज कीर्तनात त्याच्या बीजीच्या कीर्तनात सांगतो तुकाराम महाराजांचं सदैव वैकुंठ गमन कसं वाटत हे सांगता आलं पाहिजे. बरोबर याचं त्याच नाही, याचं त्याच करून विठ्ठल विठ्ठल. नाम विशेष आहे, वैकुंठ स्वरूप विशेष आहे आणि वैकुंठ लोक विशेष आहे. हे कोण्या वैकुंठाचा निषेध करतात? हे कोण्या वैकुंठात गेले सांगता येते का? हे लोकही संभ्रमात पडतात. हे लोकांना निराळं काम हेच आहे. विठ्ठल विठ्ठल पण याचं तुम्हाला ज्ञानवर प्रत्यक्ष नाही म्हणून करता काला आहे. विठ्ठल विठ्ठल. तीन प्रकारात सांगतात आपले संत. कशा करता सांगतात? जे तीन आहे तिथे स्थूल जे आहे, एक सूक्ष्म देह म्हणजे लिंग देह आहे, कारण देह आहे. त्या माकरणात वाद आहे. स्थूल देह करतात दही भात आहे की स्थूल देह करताय. हरिनामाचा खिचडी काला लिंग देह करताय. आणि पुन्हा तुकावणे काला आणि कोठे अभेद देखील प्रश्न. कुठे पाहिला तुम्ही अभेद? या पंढरीची घडी म्हणजे वाक्य विठ्ठल विठ्ठल. कारण द्या मनातला लिंग द्यायचा आणि काला खाऊ दही भात एवढं तुम्हाला घेऊन म्हणतो. काला खाऊ दही भात ते स्थूल द्यासाठी विठ्ठल विठ्ठल. सगळा विस्तार नंतर अवतीर्ण झालेल्या संतांनी केला. वेगवेगळ्या संप्रदायात संत झाले. तिकडे बंगालमध्ये झाले, इकडे गुजरातमध्ये झाले, पंजाबमध्ये झाले. पण आपल्या महाराष्ट्राचं अवभाग्य असं आहे सगळ्या वेद वचनाचा समन्वय करणारी संत मंडळी आपल्या महाराष्ट्रात जन्माला अवतार झालाय. आणि त्यांनी म्हणून आपल्याला मार्ग लावणी गेली आधी दयानिधी संत पुढे जो महाराज मार्ग लावणी गेले आधी अगोदर मार्ग दाखवून आणि त्या मार्गाने जायचं. त्यांनी काला केला आपणही करायचा. मग अशा प्रकारचा काला म्हणजे तिच्या साधनेचा शेवट हा प्रसादाला झाला पाहिजे. शेवटी प्रसाद असते की नाही? प्रसाद म्हणजे काय? प्रयोजन फल आहे. शेवटी प्रसाद म्हणजे प्रयोजन. का प्रयोजन? काय प्रयोजन? म्हणजे जेवण आहे. महाप्रसाद घेऊन जा म्हणजे पारिभाषिक शब्द बदलला पाहिजे. सगळी मंडळी घेऊन जा. मूळ काय बोलणार? महाप्रसाद घेऊन जा म्हण विठ्ठल विठ्ठल. अर्थ एकच आहे.
पण कोण्या वेळेस कोणत्या शब्दाचा प्रयोग करावा हे मला कळलं पाहिजे एवढ्यासाठी. म्हणून तो काला देवाला अनंत अवतार घेऊन फक्त कृष्ण अवतारात केला, काला फक्त मृत्यूलोकात झाला. आणि काला मृत्यूलोकात झाला बरोबर आहे, पण जे समागमामध्ये लोक राहत असतील त्यांच्या हिजाबाला म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, किती सुलभ आहे. पण विशेषा लाभ संत संगीत इतर बरेच संप्रदाय हे काही संप्रदाय कालानं आणि एवढा दिव्य भव्य संप्रदाय असून हे लोक तिकडे जातात. बरेच कसे जातात आपल्याकडे तिकडे. एक भेटला परवा नागपुरात तेव्हा तुकाराम महाराज नाराज आहे म्हणून मी नाराज नाही पण बंद तो घर घेऊन जाय किंवा ऐकत तिथं पुरं गाव नाही ऐकत अशी स्वाद किंवा बंदा चालू काय बरी गर्दी किती होती आज. विठ्ठल फार कोणाला काही तक्रार नाही नाराजी. मला आज मार्ग संप्रदाय सोडून पुढे जाणार तशी अजिबात नाही जाऊ शकतात. बरी गर्दी कमी होते ना दर्शनाला चंद्रभागेत गर्दी काल्यात गर्दी हे गर्दी केल्यावर आपण मोकळं होऊन जरा बरेच जरा आदत आपल्या गर्दीचं काम नाही. आपल्या राज्यात गर्दी गर्दी काय करता येडे हळून काहीच समजत नाही. कधी 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 उभं पाहिजे समजत नाही, अजून पण अजून समजत नाही. म्हणजे बयाड जोडून काय करतात त्याला अधिकारी समजत नाही, विषय समजत नाही, संबंध समजत नाही, प्रयोजन समजत नाही. काय करतात त्याचं अशा लोकांचं करता का अधिकारी पाहिजेत. विठ्ठल देवाने काला केला, काला कोणाबरोबर केला, भक्तांच्या बरोबर केला. काय सांगते काला देव आणि भक्त दुसरा चालत नाही. हे देवानी भक्तांच्या सान्निध्यातून काला केला. काला करण्याकरता परमात्मा आपली पारमार्थिक सत्ता सोडून भक्त ज्या सत्तेमध्ये होती त्या सत्तेमध्ये आला म्हणजे अवतीर्ण झाला. धरणे या शब्दाला अवोपसर्ग लागला. खाली आला, खाली आला म्हणजे आला ना रूपा भक्ता करतात भक्ती करायची निर्गुण परमात्म्याला नाव नाही, त्याला आकार नाही, रूप नाही. ध्यान करायला काय करतात तुम्ही विठोली निर्गुणा रूप धरिले कोजिरे. सगुण साकार झाला परमात्मा, पण ते त्याचं सगुण साकार जे येणं आहे ते आपल्या पंचभौतिक यासारखं नाही. पाच भूताचा परिणाम म्हणजे आपलं शरीर आहे, त्याचं ते सगळं दिव्य आहे. काय सांगता येईल कोणतीच मीमांसा करता येते त्याच्याविषयी. अरे तुम्ही काय काढले वेद जाणो गेला कुठे डोकं नको. जसं शास्त्रानं पुराणानं वर्णन केलं, साधू संतांनी वर्णन केलं तसं वर्णन कर. त्या वर्णनामध्ये फल आहे. काला प्रसाद सेवन करण्याच्या आधी भगवंतांनी या ठिकाणी अवतार घेतला आणि अवतार घेऊन जे केलं त्याला लीला म्हणतात. लीला कैवल्यम सूत्र आहे. ज्याचं कर्ण हे निर्हेतुक असते त्याला लीला म्हणतात. योगाचं काहीच नाही, लीला आहे. असं परमात्म्याने कशा करता केलं त्याची लीला आहे. असं त्यानं जग निर्माण केलं. स्वर्गात धरिले सत्ता मात्रे कशा करता केलं
कशा करता विचारू नको, हे त्याची दिला आहे. विठ्ठल विठ्ठल दिला की आपल्या भक्ताबरोबर गेली. पण तुकोबाला असा विशेष सांगतात, लक्षात घ्या, ज्याच्या जीवनातला कर्माचा शेवट आहे त्याला कळणार नाही, आणि ज्याच्या जीवनातला ज्ञानाचा शेवट आहे पण ज्ञानाचा अलंकार झाला त्यालाही कळणार नाही. दोन व्यक्तीचे नाव घेऊन तुकोबाला स्पष्ट करतात, कळणार नाही कसं आहे. पण जे दैववान आहे ते काही उंच वर्णातले नाही, काही उच्च सुशिक्षित नाही, काही मोठ्या गजबजलेल्या शहरात राहणारे नाही, काही त्यांचा आहार फार काही स्टँडर्ड आहे असं नाही, पोशाख काही चांगला आहे असं नाही, जात गवळेची यमुनेच्या काठावर एका खेड्यात राहणारे, गवळीयांची ताक पिरी हा त्यांचा आहार, काय पोहे चांगली नाव हिरवड्या वैद्या वाकड्या, सामग्री काय होती त्यांच्याजवळ, पिछे ताक भोंगड्या सोड आठवड्या, असं गाद्या नाही गिरद्या नाही, काही भोंगड्या, खेड्यात राहणारे, जात गवळ्याची ताक देणारे, गोळ्या विद्यापीठात शिकले असती, उच्च शिक्षित नाही, त्यांना कळला विठ्ठल विठ्ठल परमात्म्याने अवतार घेतला. ज्या देहाने या शरीराने तो इथे अवतीर्ण झाला, त्या शरीराची त्या देहाची किमया कोणाकोणाला कळली ते पहिल्या त्यांना सांगतात. ब्रह्मादिकान कळे ब्रह्मदेव पहिलं नाव घेतलं. ब्रह्मदेव म्हणजे ज्ञान, ज्ञानी उपदेशिला चतुरानन, परमात्म्याने ज्ञान नावाचा कुणीला ब्रह्मदेवा. पण घोटाळे झाले, भूतवैराची नवरी पाहुली पुरात भरली धडकी रे, मग माहिती ब्रह्मांड साधी वेदार्थाकडे तेथे आंधळे, वेदार्थाचा गोवा वेदे नाही ऐसे ज्ञानाची गती. ब्रह्मदेवाला कळला असता काही वाचता दिलेच नसते, समजदार हा देव आहे. आदि शब्द आहे आता पुढे ब्रह्मादिका, आदि शब्दाला इंद्र घ्यायचा. विठ्ठल विठ्ठल हा देव आहे असं कळलं असतं. शिळावर शेळ्या धान काय केलं ते इंद्रनं, ब्रह्मादिका नकळे खोड, हे जे कळत नाही ते हे प्रत्यभिज्ञ आहे. हा कळ धरी वेदाला कळत नाही, देवादिकांना कळत नाही, ते आता शरीर धारण केलं. काय केलं या शरीरानं, काय केलं देवानं, मोहरी पावा वाहे मोहरी आणि पावा दोन शब्द आहेत. एक असा अनुभवाला लागते आणि उभा बाज काय म्हणून ढोलकी बोलव गेले उभं वाजवते सांगा ना. बासरी वेगळी पावा वेगळा. मोहरी
पावा आणि पुढे काय बरं सांगणार आधी काय असते काठी शब्द सोपे आहे ते येतात ते चालते तरी आहे काय 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 नाही सोपा आहे वाहे काठी काय करतो खावे पाठी गाईचे गाईच्या पाठीमागे धावतो गोधने चारावया जातो शारण गाईची सेवा निघाली गोरक्षण केलं गाईची सेवा केली गाई वळल्या धोती घेतोय त्याच्यात धावे पाठी गाईचे त्या व्रजभूमीवर भारते व्रजभूश्रेष्ठा तत्र वृंदावनं परम पंचयोजन मे वास्ति वनं मे देहभूतधृत गौतमी सूत्रातला रोग आहे पंचयोजन 4 कोसाचं योजन आहे 5 20 कोसाचा तो जो गरडा आहे ना वृंदावन गोवर्धन नंदगाव गोकुळ बरसाना 20 कोस आहे 20 कोस तर ते 20 कोस माझं शरीर आहे भगवान वन मे देह भूतधृत तत्र वृंदावन त्या व्रजामध्ये हजारो वर्षांनी स्वतः परमात्मा येणार आहे आणि आपली तपपूर्ती होईल म्हणून मोठमोठे योगी अनंत काळापासून तिथे लहान लहान वनस्पती गवत खडे लहान लहान या रूपाने येऊन पडले होते त्यांच्या उद्धाराचाही दुर्दैवाच्या समोर विचार होता म्हणून पहिल्यांदा प्रतिज्ञा केल्या त्यातली पहिली प्रतिज्ञा आहे मी जोपर्यंत व्रजामध्ये राहील तोपर्यंत पायात काही घालणार नाही हनुमानी पायाने काही झाले शिवलेला अंगात कपडा घालणार नाही आणि तिसरी प्रतिज्ञा आहे की किती दैत्य मारेल पण हातात शस्त्र घेणार नाही विठ्ठल विठ्ठल पाठी गाईची अरे त्याचं उष्ट देवालिकांना दुर्लभ आहे काय आपलं सकाळच्या आपण केलं ना दया लागी ब्रह्माची झालेली विशिष्टाकारणी देवजन झाले मासे हात धुवायला दिले ते कोण तरी आपल्याला भेटतील प्रसाद म्हणून काय महिमा आहे कोण आहे हा अर्धांगी विश्वमाता लक्ष्मी वसे कालवाला सांगतात तुहा रुपया वधू म्हणे आणि आले अनायासे अनायासाने परमात्मा त्यांना प्राप्त झाला किती भाग्य आहे अहो भाग्य महो भाग्यम नंद गोप व्रजयुक्तसाम यन्मित्रं परमानंदम पूर्ण ब्रह्म सनातनम योग्याची मानसी उमरलोनी नाही
काय उजिष्ठा कारणे देवजडी झाली मासी होईल काय तू हातया बंधू म्हणे आर्यनायासे ज्याच्या उष्ट्या करता देव कर्मानं झालेले देव पाण्यामध्ये मासे झाले एवढं ते उष्ट त्याचं महत्वाचं पण भाग्यवान असलेले ब्रजातले गवळी अहो भाग्यमो भाग्यम त्यांचं केवढं दैव तुम्हाला म्हणतात ते हे सदैव गोवळ्या दैववान शिल्पा दिली दैववान गोळी त्यांना त्या उचिष्टाचा लाभ होत होता काय सांग याच्या उचिष्टाचा लाभ त्यांना होत होता ते बरोबर आहे पण जो परमात्मा त्यांचं उष्ट खात होता बापाची विशेष भक्तीला उष्ट म्हणजे एक अंसूर एक बनसूर ताटात राहिलेलं ताटाच्या खाली पडलेलं हे उष्णच आहे हे यातले एकही उष्ण नाही कोणतं लाळ मागे घास खावे डोळ्याच्या पोटात घास घ्यायचा तोंडात घालायचा त्यानं तो चघळायचा आणि हा पूर्ण याच्या लाळेनं भरला याची याला खात्री करून घ्यायची आणि मग त्याच्या घरात बसायचा मला देणार पारा खाय त्यांची उष्टावळी हा त्यांचं उष्ट खात होता म्हणजे त्या गोकुळामध्ये जे गवळी होते गवळ्यांचे मुलं होते ज्या गोपी होत्या त्यांचं तर अवभाग्य होतच होतं पण पशुआदी पशु सगळ्या पशु म्हणजे कीर्तनकारे सांगतात म्हशीला बुद्धी नाही सांगतात की नाही रस्त्याने सोडत म्हशी किती वाज समजत नाही पण तिथे म्हशीला बरोबर ज्ञान झालं आणि करत्या म्हशी गाई काय गवळ्यांच्या होत्या पुण्यराशी काय म्हणजे संदिग्धता आहे सांगता येत नाही कोणत्या पुण्याची राशी असते पुण्याचे अनेक प्रकार आहेत बाय गवळ्यांच्या होत्या पुण्यराशी आणि त्या म्हशी काही पुन्हा पुन्हा पशु कोणती घ्यायची
बकऱ्या असतील का? असतील का? पशु म्हटला आता पशु कोणते घ्यायचे? गाई झाल्या, म्हशी झाल्या ना. बोलणार नाहीत महाराज. आणि त्या म्हशी, गाई, पशु अशा शब्दाला वापरतात. तेव्हा अरे निर्बुद्धाची निर्बुद्ध जात जनावरांची म्हैस कैमुक्ती ज्ञान नाही का? म्हशी जर बरोबर ज्ञानी होत्या तर बाया कशा असतील? नामा म्हणीच्या अवतरल्या वेद श्रुती हो. अरे वेदाच्या श्रुती होत्या. रामायणामध्ये ज्या ऋषींचं वर्णन आलं, जिथे अहिलेचा उद्धार झाला तिथल्या ते पुन्हा रामायणामध्ये प्रभू रामराय त्या मिथिलेच्या परिक्रमाला निघाले. परिक्रमा करण्याकरता निघाले. काही स्त्रियांनी वरून पाहिलं, त्यांची नजर पडली यांच्या. तिथल्या काही ते ऋषी मुली काही 3 कोटी गोपी होत्या. सगळ्याच्या सगळ्या तिथे आल्या. परमात्म्याच्या सगुण विग्रहाचा, लीलेचा, अर्थात भक्तीचा आनंद उपभोगण्याकरता. पहिले तर काही केलं नाही की नादित शुद्धी गणा नोपासित महत्तमा अव्रता तप्त तपसा सत्संगा मामुपागता. आता इतिहास आहे. अव्रता तप्त तपसा सत्संगान मामुपागता केवलेन भावेन गोप्यो गावो नगा मृगा यज्ञ पुढ धियो नागा सिद्धा माविरसा. ते नादित शुद्धी गणा म्हणतात. आणि निळोबाला त्याच्या मुखात शब्द घालतात. जन्म जन्मांतरी केली सुचना. काय खरं? याची लागी हो सत्संग साधन, याची लागी हो आसवी शयनी, याची लागी हो मंत्र जप केला, याची लागी हो वेदांत पाहिला. जन्म जन्मांतरी बहु केले सायास, याची भेटी लागी व्रते उपवास. सेविली गंगेची तटाके उदास, त्याची सुकृताचे आलो आले पुन्हा कानाला ठेवलं. सांगता नाही त्याचं तुलसीत म्हणून नेणो होस हो. त्याचा थोडक्यामध्ये समाधान असं आहे. पहिले खूप करावं लागते केलं. यज्ञदान तप कर्म न त्याचे मितीच्या परित्याज्य नाही. हे पूर्व तयारी म्हणून करावी लागते. या जन्मात काहीच नाही करावं लागलं. विठाल विठाल हा ब्रजवासियांना जो याचा आनंद प्राप्त झाला, जे सुख प्राप्त झालं, ते सुख, तो निरतिशय आनंद, ते सुख कसं सुख आहे? दुःख संबंध रहित आहे. आपल्याला सुख प्राप्त होते, आपल्याला आनंद होतो. आनंद जर झाला नसता, लोक जयवाद्य वाजत होते, गुलाल उधळत होते, आनंद होतो आपल्याला. पण आपल्या सुखात दोष आहे. कोणता? ते दुःख संबंध सहित आहे. यांना दुःख संबंध रहित सुख प्राप्त झालं, हेच आमच्या वाट्याला आलं. त्यांना जे सुख आसनी शयनी, जे होतं ते सुख
आमच्या वाटाला आलं. मग तुकाराम महाराजांनी आपला अनुभव सांगताना बऱ्याच ठिकाणी सुखाची किंमतसाठी बऱ्याच ठिकाणी मला आनंद प्राप्त झाला वाटतं. त्यातले प्रमाण तुका म्हणे खातो आनंदाचे नका जर पडू ह्या रे तुम्ही. म्हणजे नाना प्रकारचे उद्योग करून अर्थार्जन करून प्रपंचाच्या पूर्ती करतात, प्रपंच रंगवाया करता, त्याला शृंगार आणण्याकरता तुम्ही जेवढे जेवढे लोक होणार याचा राजाधिकार हे सगळे ते सगळे जर करू नका. ज्या ती माणूस पुढे पुढे धावतो त्या त्याला त्याचं इष्ट प्राप्त झालेलं नाही. पुढे चालतो त्याला पाहिजे ब्रह्मसूत्र, हे नित्य ते काही प्राप्त होत नाही म्हणून तो काही थांबत. पण आम्हाला ते प्राप्त झालं. नित्यानंदामुळे आनंद तो कोण विषय सुख बाई बापुडे ते क्षीण. येथे नसरेची वैकुंठ सदन शेषशाही त्रिकूट भुवन हो. म्हणून हो म्हणून या त्या रीती पर्वते ते आम्हाला प्राप्त झालं. एवढी मोठी आम्हाला आता जोडी प्राप्त झाली. तुका म्हणे जोडी झाली बऱ्याच ठिकाणी याच्यामध्ये आलेला आहे. ही प्रतिज्ञा आहे. अगोदर आम्ही जे वर्णन केलं ते त्यांच्या सवासात राहिलेला परमात्मा हे म्हणजे तुम्ही देवरी सगळे बाई हो करी कृपा माझी मन लागू तुझ्या बाई हो करी कृपा तू सावळे सुंदरी हो करी कृपा तुझे भक्ता करुणा करी हो करी कृपा. पंढरपुरी राहिली भक्ती पाहिली संती देखील कोण आहे? हा जो आमचा विठेवर उभा असलेला देव आहे ना, हा परमात्मा ज्याचं सुख गोप गोपी उपभोगत होते होत आहे हे ते सांगितलं. दोन दर्शक सर्वनाम आहेत. एक दूरची वस्तू दाखवण्यासाठी असते आणि जवळची वस्तू. हा हे ही जवळ, तो ते ती दूर. आम्ही ज्याचं वर्णन पुराणामध्ये ऐकलं आतापर्यंत तुम्हाला अभंगात सांगितलं ना, हरी महाराज ते विटेवरी माऊली आहे. ते माऊली शब्द आला म्हणून महाराज म्हणतात आम्हाला जोडी झाली. तुका म्हणे जोडी झाली हे माऊली आमुची. काय मोरी पावा वाहे काठी धावे पाठी गाईचे विठोबार कुमार. केले देवे गोकुळी. देवानं गोकुळाचे चरित्र केलं, त्याचा उच्चार करावा. सप्रयोजक पाहिजे. काय होते त्यानं? तारू भवसागरीचे उंच नीच अधिकारी, दोन्ही अधिकारी
भवनाम संसार करून जाण्याकरता कोणता प्रतिबंध आहे? प्रतिबंध आहे कोणता? तुकाराम महाराज म्हणतात, अरे ज्या समुद्रातून तुम्हाला तरून जायचं आहे, ज्या भवनदीतून तुम्हाला तरून जायचं आहे, त्याच्यात पाणी आहे की पाणी नाही अगोदर? भवनदी आड नवतीच झाली, कोरडेची चाली जावे पायी. म्हणजे हा सागर, ही नदी. भगवान बोले, दैवीच्या गुणमयी मम माया दुरत्या. येत एकची लीला करले. भक्ता करता तो कोरडा आहे, भक्ता करता ती नदी कोरडी आहे. भवसागर करता संकेत केला, पण त्या नदीमध्ये जे पाणी आहे, पाणी जे गुणघनाची निवृष्टी भरे, भरली मोहाची महापुरे. पुढे त्याचा दुष्परिणाम आहे. जेवणी जात नगरे यमनियमांची. इकडे 5 सांगितले भागवतात, 12 प्रकार केले त्यांचे यमनियमाचे. केवली जात नगर संपत सगळं आटोपलं, उन्हाळा सगळा परमार्थ केला, सगळं झालं. यमनियमांची पूर्ण सुरुवात झाली. गुणघनाचे निवृष्टी भरले. सत्व रज तम या गुणांचा धो पाऊस पडला, रूप केलं. पण ज्यांच्याकरता हे नदी नाही, त्यांनी या गुणाच्या पार आपली बात बांधून दिली. आता ते सत्वातही राहिले नाही. ज्या सगळ्या 3 गुणा जगत उपटल्या गेलं, त्रिभीर गुणमय भावी रेती सर्व विधम जगत. 14वा अध्याय सत्व नाही, सत्वाती बंद आहे. रज नाही, रजती बंद आहे. आणि तमात आहेच नाही. पण या 3 गुणाच्या पार गेलेले जे भक्त आहेत, त्यांना ती माया नदी पार पाणी नाही, त्यात कोरडी आहे. विठ्ठल विठ्ठल. त्याच्यात ब्रह्मदेव आला, इंद्रचा आला झाला, मोठ्या मोठ्याचे नाव घेतले, सगळे आले त्याच्यात. ब्रह्मादिका ब्रह्मदेव आला, इंद्र जायच आहे. इंद्र ब्रह्मदेवाला आपण बसून रे शंका येते का? अरे मोठे मोठे आहेत, आपण पुढे झाडाचे पाणी, आपण आहोत त्याच्यात. हे सगळे आहेत. सगळ्यात मोठ्यांना कळला नाही, पण एकची लीला तरली. जे अंतरंग त्याचे भक्त आहेत, त्या व्रजामध्ये जे होते, त्यांना तो कळला. इतरांना कळला नाही. असे बरेच प्रसंग आहेत. पूतना मारली, कळला. पूतना कोण होती? देवाची पूतना कोण होती? आत्या? हा, काय करता कीर्तन तुम्हाला? मावशी, सखी मावशी होती. हा कंस दिग्विजयाला गेला. आज बकासूर मग याला शरणात, आणि होती बकासुराची बहीण. मारू नको म्हणे, तू सांगशील ते करीन. याने सांगितले तुला भाऊ मानून घे. मग याला भाऊ मानला, त्याची बहीण कोणाची आहे? बहीण. मग या मामाची बहीण अशी मानलेली, याची कोणाली? एका सखी मावशी होती. अहो बकीयम स्तनकाल कुटम. बकीयम पूतना मारली.
किती वय होत मारू शकते एवढं तू कळलं जवळ घेतलं यशोदेनं पटापटा मुके घ्यायला लागली डोकं हात फिरायला लागली मस्त अवघ्राण करायला लागली माझं फार प्रेम आहे तुझ्यावर असं दाखवायला लागली भगवान म्हणतात ते नक्की आहेत सगळे काय ते प्रेम हे जर संसारामध्ये जास्त प्रेम आहे तेवढं परमात्मा नाही दाखवता चुलीवर जर दूध उतू गेलं समोर गावाला आज दूध उतू गेलं की दुधावर साय येत नाही आणि साईवर बायचं जास्त प्रेम खाली टाकून दिलं आणि तिकडे गेली जाळ कमी करायला कोण यशोदा माता जाळ कमी करायला दुधी खाली बसून हात टाकेल दुसरा काय माहिती भुके घेत होती भुकेवर हात फिरत होती माझं प्रेम दाखवत होती गेला मोठा माठ होता दयाला फोडून टाकला फोडून टाकल्यानंतर यशोदाची पाहिजे भरवंड्यानं फोडला घरात दही ते झालं तिकडे ते गेला महिन्याला माल घरात गेला जवळ एक लाकडाचं तुकडं होतं ते ओढत आणलं त्या उभा राहिला आणि उंच शिंक होतं त्या हात घालून दोडी काढण्याचा प्रयत्न करतो तेवढ्यात पाय दिसली अरे म्हणता उडी मार उडी मारली पळत निघाला तिला पाठलाग करायचा समजत नाही ना तेच पळत या गल्लीतून त्या गल्ली या ओळीतून त्या गल्ली तेच म्हणे गवळीतून हा ब्रह्मविधीचा ललिता गे हा ब्रह्मविधीचा ललिता आता संतांनी घातलेली मुखा शब्द तुम्ही याला धरू पा हाता कवळीमध्ये आणि हे धरती जर पाय पायला भगवंताला लाभ मिळवून येशोदेच्या कपाळावर घाम दिसला भक्ताचे कष्ट त्याला सहन होत नाही नावगार धरला गेली हाती लागा म्हणून धरला म्हणून हा दावा गाईचं दावा आणलं गंगुलम न्यूनम थोडं कमी पडलं पुन्हा दुसरं तोच प्रकार तिसरं चौथं शेकडो जागे लावले भगवान म्हणतात धरा घामा घोप झाली बांधल्या गेला आता गेला उडत हा एकटा नाही हा चोर आहे आणि चोराला मदत करणारा उकळ आहे दोघांना एकत्र बांधायचं चोरी केली म्हणून उकळाची बंधन चोरी केली रामनाथ तसा हे विरोध करायला लागली याला ते उकळ पालसं पाडलं ओढत नेलं दारी दोन झाड होते अर्जुन वृक्षाचे दोन पुढे झाड होते त्याच्या मनातून गेला असा त्या आडो उघड अटकलं त्याच्या अटकल्यानंतर एक झटका मारला असा झटका मारल्याबरोबर ते प्रचंड मुख्य झाड खाली पडलं सगळा आवाज झाला सगळं उकूड जमा झालं काय झालं उघड आडो आहे प्रचंड दूर आहे हा मधात आहे उभर बांधलेली आहे गोपी आल्या यशोदेला शिव्या द्यायला लागल्या तू काय माय आहेस का राक्षसी नाहीस लेकराला एवढं बांधता काय असं नुकसान केलं तुझं दही सांडलं दया जरी होती आहे का दही दया दुधाचा खूप झाला गोकुळात सोडलं यशोदेला बोलायला लागली नंदबाबाई बोलतात तेवढ्यात एक दृश्य काय पाहिलं त्यांनी त्या दोन्ही झाडाच्या बुंद्यातून दोन दिव्य देहधारी पुरुष निघाले चतुर्भुज होते शंखचक्र गदा पद्म पितांबर होते त्यांनी हात जोडलेले होते आणि ते वाणी गुणानुगताने श्रवणमुखताया याच्याकडे पोहोचली करतात सगळ्या गोकुळातल्या लोकांच्या नजरा त्यांच्याकडे गेली आहे काय त्यांनी स्तुती केली एवढ्यात एक दिव्य यान आलं आणि त्या दिव्य यानात बसून ते निघून गेले आणि या गोपीने उचललं गाईच्या गोठ्यात नेलं याच्या अंगावर गोमूत्र शिंपडलं आणि गायीची शेपूट
काहीच त्याच्या अंगावर उतरलं असं काही बाधा होती आहे म्हणून समजला काय समजते ब्रह्मादिकाल कळे बोल काम आहे पुढे जाण्याकरता गेले सर आवाज यायला लागला हे पक्षी भयभीतून बोलू लागले जनावर लहान गाई हे विद्या अरे काय झालं चढ वर विद्यावर झाडावर चढला आणि वर त्यानं किंकाळी फुली रडायला लागला वर झाडावर अरे काय झालं विद्या म्हणतो काहीच नाही राहिलं काहीच राहिलं नाही अरे काय झालं काय वनवा पेटला वनवा आणि मुलाला पण चौफेर वनवा पेटला उतर खाली रडत रडत खाली उतरला गोपाळ रडायला लागले सगळ्यांचा मामा नाही डोळेला पक्के डोळे उघडा उघडली होय बस कुठपर्यंत आली आलं कुठपर्यंत नाही ते त्या वर गेला अरे कुठपर्यंत आहे वर म्हणे वनवास नाही विठल विठल मुखेची एवढा सगळा वनवा या शेताला गेले आहे का तुझ्या म्हणजे भौतिक क्षेत्रानं या शरीरानं हे अलौकिक काम करू शकत नाही तुम्ही भगवान सगळ्या गोकुळात वृंदावनातली गोष्ट आहे कारण ज्या वेळेला ते अजूनचे मोडून पडले त्याचे दिव्य पुरुष निघून गेले तिथून पुढे सगळे निघून गेले वृंदावनात तुमच्या दिला वृंदावनातले गोकुळातल्या नाही सगळ्या लोकांनी सभा घेतली इथे नको का हे उत्पाद व्हायला लागले चला गाडी भरा शकट भरले आपली गाडी भरली दूध दह्याचे पाठ ठेवले ह्या सगळ्या बाया गोपी सगळे वृंदावनात गेले पण तुझी गोष्ट आहे यशोदा म्हणे बा हा भला त्रास देते पुढे घरात रडून आला काय मागते कोणाला नाही राधा गेली राधेला नुसतं पाहिले की गप्पा नाही काय बोलतात रडत नाही जाय राधा घेऊन गेली घेऊन गेल्यानंतर त्याचा विशेष असा आहे पाहिल्या वेद लावी पैसे दिवी जडोनी राधा म्हणते काय सुंदर आहे रे जणू बदलच आहे पण यावेळेला जर तू तरुण असता तर लहान आहेस तरुण असा लागत होता असं म्हणता बरोबर भगवान तरुण आहे तरुण आणि राधेची पूजे गोष्टी करायला लागले आणि तेवढ्यामध्ये अनया घरी आला हा पाणी काढा दारवड आता कामातून गेली राधा वाईट झाला कृष्णा लहान हो बाबा लहान व्हायला भगवान म्हणते बा माया गुण मोठे व्हायचे मंत्र शिकवले ते मी भुलला रडायला लागले झाला लागल्या डोळ्याला आणि भक्ताचे कष्ट त्याला सहन होत लहान झाली म्हणजे अर्थात उशीर झाला दार उघडायला आणि आग बरोबर लाल झाली त्या आंब्याची लाई झाली दार उघडायला एवढा वेळ दुसऱ्या पुरुषाचा आवाज येत होता कोण बोलतो तुझ्या बरोबर कोणा दुसरं घरात राजा सांगितलं शांत व्हा मोठा तर लेकरू आहे घरात एका दही भात दिला की ते जीवन राहिलं एवढे समजावू नका आणि आला पाहिजे दही भाताची वाटी पुढे
लहानशी की पालतू परमात्म्याचं अनासंख्यापात व्यक्ती घरी असते. आणि खरंच तुला कर्म ते दिवसभर रोज आनंद आहे. विठ्ठल परमात्मा कळून देत नाही. नका बाई वेदाशी काही कळलेची नाही. शिनला शेष झाल्या द्विसहस्र जिव्हा जिव्हा देव का हो विटेवरी उभा करणारे. निळवारांच्या गौडणी वाचत दिसायला साध्या गोष्टी होत्या, पण त्यांनी विधी सांगितलं आपल्या गौडणी आणि व्यावृत्ती केली आपल्या गौडणी. नवता काळा गोरा खुदाना ठेंगणा स्वरूप सुंदर नांदळा देखणा. नवती जीव शिवतयासी भावना पंचभौतिक नाने पंच प्राणा. हो नवता म्हणजे काय? व्यावृत्ती आहे. न त्वं देहो इंद्रियाणि न प्राणो न मनो न. यावर काय आहे? व्यावृत्ती केली व्यावृत्ती. नवता काळा बोला ज्ञानश्री ज्ञानी भावार्थ कोळी जैसे दसांगणे वरी काळापतीशी रूप करी बोलून मारे पणी विवरी. हाय काय हाय काय काय करून राहिली? व्यावृत्ती. आणि जेव्हा जो आहे त्याच्यात जोड गेलं आत्मा देखून ठेला वेद उगा. आता नाही समजत नाही की सांगता येत नाही. सांगता येत नाही. काय सांगता येते? प्रमेय. हा प्रमेय नाही. काळा गोरा खुदाना ठेंगणा नवता गाव शिव पहिले याशी. गाव येते शिवही नाही. वैकुंठातून आला होता ना. आला कोण? नवता गाव शिव पहिले याशी काही. नावपाशी तो आधीची ठाव नाही. म्हणती वैकुंठ रे कालची झाले बाई. वैकुंठ सांगून राहिली. काल झालं वैकुंठ. काल गुरुवारी म्हणती वैकुंठ ते कालची झाले बाई. क्षीरसागरना कैची शेषाय पुराण मतावर काट मारायचं. काय लंब्या गोष्टी आहे. बरे माणसाच्या कथा सैन्य निमारी आहे. त्या गोष्टी पुराणी तिची पुराण काय बरे माणसाच्या गोष्टी. हा होता तो होता आणि ही त्यांचे ऐकले गर्दी जमते. उपनिषद सांगा बरे काय? उपनिषद खोटे आहेत. प्रज्ञा मान्य आहे ना. प्रज्ञा मान्य उत्तरकष्ट म्हणून भागवत रामायणात गर्दी होती. त्याला होत्या राण्या, त्याला होता पोरगा, त्याला झाला वनवास. वा त्या गोष्टीकडे ऐकले की मग अरे पुराण मला शरा काट मारली. मग ती वैकुंठ ते कालची झाले बाई. परमात्मा पुढे आहे. क्षीरसागर दुधाचा समुद्र आहे. त्याच्या झोपला क्षीरसागर ना कैची शेषशाही. हो अरे शेष काय गेली. गोपी बोलतात विठ्ठल विठ्ठल. नवता मन बुद्धी इंद्रियांचा मेळा. कर्तृत्व हा काळना वेगळा. या जगाचं कारण आहे होणार परमात्मा. कोणी म्हणते निमित्त आहे, कोणी म्हणते उपादान आहे, कोणी म्हणते विवर्त आहे. कारण काय झालं? काय म्हणतात गोपी? नवता मन बुद्धी इंद्रियांचा मेळा. कार्य कर्तृत्व हा कारणा वेगळा. येणे जाणे अशी नव्हते कोण्या काळा. तोच आला या नंदाच्या रावळा. बदलले सगुण चांगले. ज्ञान होते की नाही गोपींना? हे लोक म्हणतात होते.
अरे अज्ञानी कशा मी आता मागे सांगितलं म्हशीला ब्रह्मज्ञान होतं तर गोपी कशा असतील हो गोपी गोपाळ या कोणी सोडले परमात्मे सगळ्यांना आपल्या संघाचा अनुभव दिला थोड्या एक एक सांगली 2 तास झाली गोकुळी कोतोरी करीतो चक्रपाणी ऐकून आला नाही शब्द वाटला गोकुळ मथुरेचा कृष्ण गोकुळी जन्मला मथुरे माझारी नृत्य केलं मथुरे माझारी लीला आहे तिकडे गोकुळात ते लावून घ्यावं लागते तसं वृंदावनातल्या लीला ज्यांच्या बरोबर लीला केल्या ते जे भक्त आहे त्याच इतिहास घ्यायचे ते ज्ञानी भक्त होते पण मी आरंभाला सांगितलं कल्पित द्वैत शिकावल्याशिवाय भक्ती होत मासमी काय भक्ती करतात तुकाराम महाराज देवाची बरी तुका म्हणे खरे काय करावं लागते पूजा सोपं झालं मग देव तसं नाही त्याचा अर्थ वेळ आहे कल्पित द्वैत स्वीकार भक्तीचा आनंद उपभोग आहे वास्तवात द्वैत आहे कल्पित द्वैत आहे काय समजत होतो अरे गाडी कुठून आली डबते घ्या झालं जवळ गोकुळी चोरी करीतो चक्रपाणी इथून झालं गाराने सांगती गवळणी गाराणी गाराने सांगायला येत होते अरे गाराने म्हटलं याला परत आपल्या दृष्टीपथात आणावं याच्याकरता येत होते पाहिजे म्हणून गाराने सांगायला येत होत्या हे पुढे बाण वळून काय म्हणते भरला उलटवणी रिता करी घट मिस पाणी आली गोविंदाची चट चाले झडा औषध दोन्ही पाट अरे हा आपल्याला दिसावा म्हणून येत होत्या येशूने सांगितले बाबा मी कंटाळी रे बाबा त्या सगळ्या गवळणी तुझं गाराने घेऊन येतात त्या गाई घेऊन तू रानात जा एकट्याने जरा सोबती घेऊन जाईल मग पुढे तर सुट्टी वाजून खोकलायला हे रटावर घेऊन जाय सगळं मुहूर्त पाला कार्तिक शुद्ध अष्टमी पंचांगात आहे गोपाष्टमी देवाच्या काही चांगल्याचा मुहूर्त आहे सप्तमीला सगळ्या शृंगार तयार केला लहानशी घोंगडी लहानशी काठी शिंक मयूरवृक्षाचा मुकुट छोटासा पितांबर नेसायला हे सगळा शृंगार तयार करत रडत होती काय ऐकलं मी यांचं दिवसभर राहतात ते जातात त्याचा दृष्टी पडणार नाही सप्तमीच्या दिवशी भगवंताला घेऊन झोपली असताना यशोदा ढसा रडत होती रात्रभर झोपाची नाही भगवान लवकर उठले यशोदेने मंगल स्नान घातलं सगळ्या गावात गोष्ट जाहीर केली पिकांना आज वनात जाणार आहे भरा 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 सगळ्या गोष्टी खाऊन आल्या ते बाद तुम्ही एवढा कठोर निर्णय का घेतला बरं यशोदा म्हणजे तुम्हीच ना कारण सांगायला देत होत्या ना निर्णय घेतला तुम्ही रानात पाठवणार एवढ्या सुकुमाराला
निश्चय झाला. आईने दिलेली लहानशी मुलगी घेतली, वेणू वादन केलं. त्या वादनासाठी सगळे सवंगडी आपल्या काही जमा झाले. हा अपूर्व सोहळा पाहण्याकरता प्रजाच्या सगळ्या गोपी जमा झाल्या. हजारो गोपींनी पंचारत्या लावल्या. साश्रुनयनाने सगळ्या गोपी गोपाळासह भगवंताला गोपाळ कृष्णाला संबोधतात. भगवंताचे सुद्धा डोळे पाणावले. भगवान वृंदावनामध्ये गाई घेऊन गोवर्धनाकडे चालण्याकरता जातात. गेल्यानंतर या गोपाळांना आपलं सौख्य वाटावं, प्रेम द्यावं, हाच उद्देश असल्या कारणानं गोपाळाबरोबर खेळ खेळतात. कोण खेळतो खेळ? खेळेच्या गोपाळा माती ब्रह्म, सगुण ब्रह्म त्या गोपाळामध्ये खेळ खेळत होत. भगवान म्हणतात हा खेळ काही सामान्य लोकांसारखा नाही. आपला एक खेळच आहे. खेळ आहे नाही तर काय, पण सप्तरजतमाचा खेळ आहे. त्यातला खेळ गुणातीत खेळ मांडलेला येथे हो. चौगुण चौगुणा, चौथा गुण नाही, चौगुणा म्हणजे गुणातीत. चालला खेळ भगवान सुद्धा. आता किती दिवस किती वर्षे गेले तर या खेळातल्या रंगात बदल येत नाही. पुढची लीला कशी व्हायची म्हणून स्वतः चिंता घेतला आणि त्यांना प्राण धर्मावर आणलं. गोपाळांना हा मुद्दा आणि प्राण धर्मावर गोपाळाला म्हणतात. अंगी भार बोली भूत काय खेळायाचे सुरू बरोबर तुम्हाला यानेच केली ती माया. या काय आलो, सगळे आले का? सगळे आलो. कसे काय आले? कसे काय आले म्हणजे कपडे पापडी शुक्र्या निष्ठ्या दुनाळो आहे ते चालत. कपडे तर आमचे भक्त काहीच नाही पाहिजे. आवडीचा भक्त पेट्या पुढे आला मी सांगता काही झाले विचारतो. पावसारोली सकळ प्रसंगात दोन लीला आहेत. एक ब्रह्मदेवाचा गर्व परिहार आहे आणि एक अगासुराचा वध आहे. त्या दोन्ही कथांनी सांगितल्या असं गृहीत धरा. भगवंताने हाक मारले आपल्या सवयांना. केरे गड्या वेळा वागड्या नाव घेऊन हाका मारले बसा. प्रमाणे असे कमळाच्या फुलाप्रमाणे बसवते. प्रसाद म्हणून सगळ्यांच्या शिवोरे एका केल्या. हातावर दंडुलनाचा घोळ घेतला. सगळे भक्त देवाला दिसत होते आणि भगवान सगळ्यांना दिसतील अशा योजनेत उभे राहिले. पितांबरानं आपली कमर बांधली. वाजवण्याचा वेणू कमरेमध्ये बोला. वाजवण्याचं शिंग डाव्या काठीत घेतलं. वेत्र काठी सुद्धा
आणि भगवान मंदस्मित करत आपल्या गोपाळाकडे पाहतात तेव्हा ते भगवंताचं ध्यान कसं शोभून दिसत होतं हे श्री शुक्राचार्य वर्णन करतात. बिभ्रद वेणू जठरपटयोः शृंगवेत्रे च कक्षे वामे पाणौ पश्चिमकवलं तत्फलाङ्गुलेषु तिष्ठन् मध्ये सूर्यसौरदौ आसयन् नर्मभिः स्वैः स्वर्गे लोके दिशति बुभुजे यज्ञगोपालकेली कुण्डली ज्या भक्तांच्या सभा महादेवानी त्या आवडत्या भक्तांना प्रदान केला तेच भक्त तोच आनंद आपल्यासारख्या पामजीवांना मिळावा या हेतून या मृत्यू लोकांमध्ये आले. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, नाथ महाराज, नामदेवराय संत आहेत ना, तुकोबारांनी सांगितलं तुका म्हणे कधी होतो आम्ही, अरे आम्ही योग निद्रेपासून त्याच्या सोबत आहोत. तुम्ही गोपाळ झाले आम्ही कोण होतो? तुम्ही भगवान गोपाळ कृष्ण झाले आम्ही सौंगई होतो. तुम्ही राम झाले आम्ही कोण होतो? कारवादराची ताकद आहे. तुम्ही भेटदेवनी आम्ही झालो वारकरी म्हणून ज्ञानेश्वर महाराज सगळी वैष्णवांची मानवी मिळवली. पंढरपूरला गोपाळपूरला हा काला केला आणि तिथला तो काल्याचा प्रसार अर्थात वारकरी संप्रदायाचा प्रचार ज्या साधू संतांनी फार मोठे कष्ट आघात सोडून भारतभर त्याचा प्रचार केला. काल्या कोपऱ्यात गाव असो, लहानसं खेळ असो, ती एक दोन तरी बाळगरी सापडतात. कोणीतरी हरिपाठ घेणारा सापडतो. असे गाव आहेत की असं वाटतं संप्रदाय इथे आला कसा. अरे काही भाषा समजत नाही. मी एका ताड्यात कीर्तनाला गेलो, तांडव वैष्णव आहे लवकर पोहोचलो. जरा गाडी एसटीने गेलो. मी मग आता इथे कसं कीर्तन करा, एकही मराठी भाषा नाही, बंजारा लोक याची भाषा चुकला काम घेऊन आणि पहिले पण कीर्तन मागली नव्हे कीर्तनाची चालेल. साड्या काय लावू कीर्तनला, कीर्तन कसं तू म्हटले आता बर तू त्याची जो कीर्तन घेणार होता तो द्या ना. तो होता तुमच्या बँकेमध्ये तो सदस्य होता. तो आला तेव्हा आमची व्यवस्था सुरू झाली. आणि मग हरिपाठाला लोक आले. हरिपाठाला आले आणि हरिपाठात मृदंग वाजवणाऱ्या पोरानं नुसती मृदंगात थाप टाकली तेव्हा मला समजलं की पुढे तयार आहे. कीर्तन झालं आपलं काहीच नाही. दोन पुरे स्पेअर होते वाजवणारे सगळे खाली बसले. पोलीस पाटील होता त्या गावात असा सुंदर चाल म्हणणार मला काय सांगा. मी तर तेच म्हणून की अशा या इतक्या अडाणी लोक हा संप्रदाय आला. काय प्रयत्न केले आमच्या साधू संतांनी. साधन नाही, दळणवळणाचे साधन नाही, काही प्रचार नाही, काही नाही. अत्यंत कष्ट सहन केले महाराज. पायाभरणी फार अवघड असते. म्हणून त्या संत मायबापांनी आमच्यावर अनंत उपकार करून आम्हाला एक प्रयत्न आणलं. एकदा प्रसंगोपात आपण त्यांचं चिंतन करू. कार्याचा अभंग होईल, थोडक्यात घरी चालू म्हणतील, त्याला प्रसादाचं वितरण होईल. महाराज आलेले आहेत आणि नंतर या ठिकाणी महाप्रसाद होईल. सर्वांनी या सगळ्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. ज्ञानेश्वर
धरीला थोडक्यात म्हणा थोडक्यात तुका भगने भूमन तुका भगने
Hare